आपल्याला पाहायला मिळेल. कबड्डीपटूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. अभिषेक जाधव यांच्या माध्यमातून. अभिषेक, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आत्ताच तयारीला ते लागताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतायत SP ट्रॉफी, SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. नुकताच टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चला घाई करा, वेळेची दिरंगाई करू नका. 1 वाजण्याच्या सुमारास आणि आपल्याला भरपूर आज सामने खेळवायचे आहेत. प्रथम 3 संघांमधील एक संघ बायस साठी काढण्यात येईल. तो असा आहे की 3 प्रतिनिधी म्हणजेच खेळाडू थ्रो करणार. तर या ठिकाणी आले उपस्थित होत आहेत वीरेंद्रजी ठाकरे, माजी उपाध्यक्ष WCA, त्याचबरोबर फेमस ब्रँड ट्रॉफीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे मिस्टर राहुल आर्ट. राहुल सर, राहुल माळी, प्लीज वेलकम. व्हीआयपी डायस वैभवजी भोईर यांचंही आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं, प्लीज वेलकम. त्याचबरोबर 1,21,000ची डे ट्रॉफी सुरू आहे वाड्यामध्ये. रेश्मा मॅम, वाडामध्ये ही नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफी. तर आजच पासून 1,21,000 डे टुर्नामेंट चालू आहे. शिवकृपा चषक गातेसवाडा, त्याचे ऑर्गनायझर धनंजय साने यांचं आगमन झाले. वेलकम, आपलं अधिक स्वागत. धन्यवाद. आणि त्यानंतर काही सन्मान आपण इथे करणार आहोत. मी विनंती करेन माननीय राहुलजी भोईर यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. जितेश पाटील गातेस यांचं इथे आगमन झालेलं आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. एका साईडला सामन्याला सुरुवात होईल, एका साईडला मान्यवरांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि वैतरणेश्वर शिवकृपा 1,00,000 ट्रॉफी, पहिली ट्रॉफी ज्यांनी मात्र 1,00,000 या सीझनला ऑर्गनाइज केली, नितेशजी पाटील आमचे परम मित्र, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. सामन्याला होईल सुरुवात. मुकेशजी शेलार खानिवली, त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. राहुल भोईर यांना विनंती असेल. माननीय निलेशजी ठाकरे सर, प्लीज वेलकम. राहुल माली सर, निलेशजी भोईर सर, प्लीज वेलकम. आपणाला विनंती पुन्हा एकदा व्यासपीठावर यावं. मुकेश शेलार यांचा वाढदिवस आहे, जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. बर्थडे बॉय मुकेशजी शेलार, हॅपी बर्थडे टू यू. माननीय निलेशजी पाटील गातेस यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. प्रमोदजी देसले, चेतनजी पाटील, आणि राज्यस्तरीय कबड्डीपटू प्रमोदजी देसले यांचं स्वागत आणि सन्मान आयोजक राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. चेतनजी पाटील भावेघर, महेंद्रजी गायकर अंबिस्ते यांचं इथे आगमन झालेलं आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. राहुल भोईर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. जीत पाटील वाडाहून ते आलेले आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर सुस्वागतम चौकार, वेलकम बाउंड्री. कोको कोला कंपनीचे कामगार नेते आमचे मित्र महेंद्रजी गायकर, गुंडू गायकर, आपलं हार्दिक अधिक स्वागत, वेलकम. SP ट्रॉफी. माननीय जीतजी पाटील वाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. उपसरपंच चषक 2025 ऑर्गनाइज्ड बाय मिस्टर संदीप पाटील. जरा थोडंसं स्टेजच्या समोरून बाजूला व्हा. आमचे लाडके प्रेक्षक राजे जे काही आहेत त्यांना मी विनंती करेन, हंबल रिक्वेस्ट असेल की प्लीज आपण थोडंसं व्यासपीठाच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. मयूर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. मयूर पष्टे वाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण इथे सन्मान करणार आहोत. जबरदस्त विश्वनाथ जाधवची एक मोलाची विकेट पाहायला मिळते. अवधूत कामत मास्टर माइंड बॉलर, विश्वनाथ जाधव गॉन. धन्यवाद अभिजी, थँक्यू सो मच डीजे. आणि सोबतच माननीय अभिजी पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. तुमचं इथे स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
राहुल सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच आपण पाहत आहेत वेगवेगळ्या ट्रॉफीज. ISPL मध्ये सुद्धा ज्या ट्रॉफी ॲक्रेलिक आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक स्वतः मास्टर माइंड राहुल सर वेलकम आहे, आपलं सहर्ष स्वागत. निलेशजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गांधरे. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं सहर्ष स्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. चेक. थोडंसं सारा बाजूला व्हा, थोडंसं जनरेटर बाजूला व्हा. सर्व्हिस माननीय अक्षय घरात यांच्याकडून आय थिंक जे जनरेटर आहे ते टोटली फ्री इथे देण्यात आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार आणि स्वागत. काय गोलंदाजी केले अवधूत कामतने. आज तुडुंब भरलेलं मैदान, खऱ्या अर्थानं आपण पाहताय समुद्राला जणू काही उधाण आलंय. जरा थोडेसे समोरचे प्रेक्षक आहेत, प्लीज बाजूला व्हा, प्लीज कृपया करून थोडंसं बाजूला व्हा, अडथळा निर्माण होतोय आमच्या गुणलेखकाला. अप्रतिम चांगला फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान भन्नाट वेग आणि त्या वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मिस्टर अवधूत कामत. धडाकेबाज चषक आपण पाहिलं, यंदाचं 50वं गोल्डन जुबली आणि त्या मुरबाडच्या वडवलीच्या मैदानात अवधूत कामतने जी गोलंदाजी केली तिथून त्याने मागे वळून पाहिलं नाही. चांगली गोलंदाजी. विश्वनाथ जाधव सारख्या एक महत्त्वाच्या खेळाडूची विकेट घेणं जिकरीचं असतं, परंतु इथे पहिला बॉल चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं अवधूत कामतने की माझ्याकडे सुद्धा ती ताकद आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5. अप्रतिम बॅकफुटला गेले, टॅप केला जातोय, परंतु तिथे अजीम हमदुल्ले सर यांची टक्कर श्रेयस देव बरोबर. हे फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस होते आणि जणू काही हमदुल्ले सर त्या ठिकाणी 12वे खेळाडू होते की काय, कारण तोच पोशाख आपल्याला पाहायला मिळतो, ड्रेस कोटिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7. धन्यवाद. आणि सोबतच माननीय शरदजी पाटील खानिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सूरजजी पाटील यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. कृपया करून जे शेकोटी पेटवलेले आहे तर प्लीज मी विनंती करेन आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, जरी थंडी असली तरी सुद्धा थोडंसं आपण सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारचं शेकोटी पेटवल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ते सर्वत्र धूर पसरणार नाही आणि अंडर फ्लड स्लाईटमध्ये आपण सामने खेळत आहे तर त्याचा त्रास आमच्या लाडक्या खेळाडूंना जाणवणार नाही, यासाठी मी विनंती करेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, सुमित म्हात्रे वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. अवधूत कामतने जी गोलंदाजी केली वाखाणण्याजोगे. आज 7 पाटीवरून मित डीजे यांनी पॅकर्स म्हणून आम्हाला का बोलवलंय हे दर्शवत असताना अवधूत कामत एका साईडला टीम 94 धानीव टीम आपल्याला पाहायला मिळते, जे बॅकबोन नंदकुमार पाटील आमच्या व्यासपीठावर आहेत. नंदूदादा ऑन साईडला काय फटका खेळलाय विजय जाधवच्या बॅटमधून. क्लास, क्वालिटी ऑफ क्रिकेट, षटकार. टेक्निकली साऊंड. विश्वनाथ जाधवचे छोटे बंधू त्यांच्या पावलोपावली या वेळेला आपण पाहू शकतात पाऊल ठेवून. खऱ्या अर्थानं विश्वनाथ जाधवला पाहून आपला छोटा बंधू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि अशा प्रकारचं मी चांगला खेळेन हा त्याचा आत्मविश्वास. नेव्हर गिव्ह अप. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल U6. 13 रन पहिल्याच बॉलवर अटॅक. सुमित म्हात्रे सातपाडी एक्सप्रेस पुन्हा एकदा बॉलवर तयार. अप्रतिम चिप शॉट खेळला गेलाय. सेन्सिबल बॅटिंग करत असताना सिंगल मेल अवधूत कामत पुढे सरसावतायत. पनामा कॅप परिधान करणारा खेळाडू 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर टीम 94 धानीव या टीमची स्थिती जाऊन पोहोचते 14. गेल्या मॅचमध्ये सुद्धा विश्वनाथ जाधव लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर जय विश्वकर्मा, नंदन विश्वकर्मा, आसिफ शेखने डावाला स्वतःला सावरलं होतं. आता त्याच सिच्युएशनमध्ये आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14. सुमित म्हात्रेचा पुढील बॉल. चांगला बॉल, ह्या वेळेला वाईड यॉर्कर. अनबिलिव्हेबल. ही ताकद आहे या गोलंदाजाची. सुमित म्हात्रे सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. ही ताकद आहे या गोलंदाजांची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली. 3 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एका साईडला सातपाटीकर तर एका साईडला धानीवकर.
गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या नावासाठी खेळत असताना आसिफ शेखचा हा ऑन ड्राईव्हचा फटका. सिद्धार्थ सातपाटी ऑफ बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या आदेश राऊत या ठिकाणी दर्शवतात 15 रन्स. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर सुमित म्हात्रेच्या अगेन्स्ट विजय जाधवने षटकार ठोकला, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंडच्या माध्यमातून कॉट आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद दिवेश पाटील, शेख. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर गॉन. वॉल ते सगळे उच्चांक मोडीत काढलेले आहेत. त्याबद्दल SP ग्रुपच्या वतीने तमाम मायबाप प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतोय. धन्यवाद. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहणार आहोत, जसजसं सत्र पुढे जाईल, संदेजी पाटील यांनी आम्हाला माहिती सुद्धा दिली आणि आम्ही सुद्धा तो प्रयोग करणार होतो फ्लॅश लाईटचा या वाडा तालुक्यामध्ये फायनल मॅचला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल जय विश्वकर्मा या संघाची भिंत आहे. नंदकुमार पाटील यांनी जय विश्वकर्माचा खेळ पाहिला. आपल्या संघामध्ये पदार्पण करण्यास त्याला होकार दिला आणि मला अजूनपर्यंत आठवतो की 26 जानेवारी 2015चा दिवस, भिनारचं मैदान, खासदार चषक आणि त्या मैदानातून पदार्पण केल्यानंतर त्याने धानीव टीममधून मागे वळून पाहिलं नाही. हा खेळाडू आपण पाहतोय जय विश्वकर्मा ह्या संघाची भिंत आहे. संघाची धावसंख्या 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आणि खास करून जय विश्वकर्मा याच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक नम्रपणाने खेळाडू. कोणताही संघाला, कोणताही खेळाडूला कधीही उलट न बोलणारा खेळाडू, डिसिप्लिन कसं असावं त्याच्या अंगी हे मात्र कित्येक जणांनी पाहिलं. म्हणून आज स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी जय विश्वकर्मा यांनी नवीन खेळाडूंना दाखवून दिले गेले. म्हणून म्हणतात ना, वाईट दिवस आले तर खेळाडूंनो कधीही थँक्यू. खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंनो जाण्यासाठीच आलेले असतात. 16 रन्स 2 षटकांच्या अखेरीस. श्रेयस देवचा पहिलाच बॉल. जय विश्वकर्मा ट्रॅप मध्ये सापडला. या वेळेला शिकार मिळाली. जाळं आखलं होतं त्याच्या विरोधात. श्रेयस देवला मिळते विकेट. गॉन. ठिकाणी आपण पाहू शकतात मान्यवरांची मांदियाळी, त्यामुळे राहून गेलं. धन्यवाद. आणि इथे काही सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन माननीय जयेशजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान आपण करावा. आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत माननीय वीरेंद्रजी ठाकरे, माजी उपसरपंच गांधरे आणि वाडा क्रिकेट असोसिएशनचे ते माजी उपाध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचं इथे सन्मान आपण करणार आहोत माननीय जयेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. अ व्हेरी वॉर्म वेलकम सर. स्वागत आहे तुमचं उपसरपंच चषक 2025 ऑर्गनाइज्ड बाय मिस्टर संदीप पाटील. अ व्हेरी वॉर्म वेलकम. स्वागत आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. सोबतच युवा उद्योजक माननीय वैभवजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचेही आपण इथे सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव, महाराष्ट्राची परंपरा, आलेल्या पाहुण्यांचा सत्कार सन्मान करणे आणि तीच परंपरा आपण पाहू शकतो उपसरपंच चषक 2025 ऑर्गनाइज्ड बाय संदीप पाटील यांच्या
मार्फत जितकेही पाहुणे आपण व्यासपीठावरती पाहत आहोत त्यांचा सगळ्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. वैभवजी भोईर युवा उद्योजक, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी. सोबतच निलेशजी ठाकरे युवा उद्योजक यांचंही इथे स्वागत सन्मान आपण करणार आहोत. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. माननीय निलेशजी ठाकरे युवा उद्योजक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतलं गेलंय. फक्त प्रेक्षकांना अजून एक हंबल रिक्वेस्ट करेन की प्लीज समोरून थोडंसं बाजूला व्हा, प्लीज प्लीज प्लीज, कारण व्हाईट बॉल आल्यानंतर आम्हाला सुद्धा दिसत नाहीये आणि मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्लीज हात जोडून विनंती करेन. आमचे लाडके प्रेक्षक राजे आहात आपण, तुम्ही आलात म्हणून या मैदानाला शोभा वाढलेली आहे. आणि थोडीशी दिलगिरी सुद्धा व्यक्त करेन की आज क्राऊड वर्ग जास्त असल्यामुळे तुम्हाला वारंवार या सूचना कराव्या लागतात. पहा समोरचे काही प्रेक्षक वर्ग आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन थोडंसं बाजूला व्हा प्लीज, जेणेकरून आमच्या गुणलेखकाला आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे, कारण अपडेट देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. चेक केलं जाईल. यावेळेला डिसिजन पेंडिंग आहे. 4 कॅमेरा सहित प्रिन्स मूवीज या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल. धन्यवाद. आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग उर्फ ISPL जी सध्या आपण पाहत आहोत स्टार स्पोर्ट्सवर, या टुर्नामेंटची जी ट्रॉफी डिझाईन केलेली आहेत ते म्हणजे माननीय राहुलजी माळी, त्यांचे इथे सत्कार सन्मान आपण करणार आहोत. अ व्हेरी वॉर्म वेलकम सर. आणि ऑफकोर्स मला असं वाटतं की पुढच्या वेळी उपसरपंच चषकची सुद्धा ट्रॉफीज ज्या आहेत त्या तुमच्या मार्फत डिझाईन व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. जगामध्ये ISPL फेमस आहे, देशात लाखो डिझायनर आहेत, परंतु वाड्याच्या डिझायनरनं ISPL ची ट्रॉफी डिझाईन करणं हा अभिमान या जिल्ह्याचा, वाड्याचा आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सुप्रीमो मध्ये सुद्धा आपण पाहत आहेत आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. संजयजी पोतनीस साहेब, ॲडव्होकेट अनिल परब, आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुप्रीमो चषकामध्ये याच व्यक्तिमत्वाने ट्रॉफीज बनवलेत. आणि राहुल सर हे नाव फक्त आता मर्यादित राहिलेलं नाही आहे, जगभरामध्ये ब्रँड झालंय. तर राहुल सर, हॅट्स ऑफ, मानाचा सलाम असेल. अँड अ वॉर्म वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा थांबलेत परिपूर्ण. आतापर्यंत बॉल जर आपण पाहिले तर फेकून झालेत ते 4. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. परिपूर्ण धावा स्थिरावले गेलेत. काय गोलंदाजी केली आतापर्यंत श्रेयस देवने. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत 2 धावा. जीवाची आकांक्षा केली जाते. हकीम शेख आणि आसिफ शेख हे 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. आसिफ शेखचं रिॲक्शन पहा. जर हा चेंडू सोडला असता मेरे भाई तर जरूर व्हाईट बॉल आला असता, परंतु इथून जर आपण पाहिलं 2 धावा ॲड होतील. संघाची धावसंख्या 19. 1 रन्स क्रिकेटच्या धर्तीवर, जे क्रिकेटमधील बेसिक आहे. येस. आणि जसं आपण पाहिलं प्रमोद सर, काही ना काहीतरी वेगळं होत आहे उपसरपंच चषक 2025 मध्ये. आणि आता ऑडियन्ससाठी तर ऑलरेडी 1000 रुपीज आपण ठेवलेले आहेत कॅच पकडल्यावरती. 3000 रुपये असणार आहेत फायनल्सची कॅच पकडल्यानंतर. पण आता आपण ऑडियन्समध्ये फिरणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. कसं वाटतंय त्यांना आज लास्ट फायनल डे ऑफ उपसरपंच चषक 2025, आणि जो अगदी मस्त दमदार आन्सर देणार आहे त्याच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत जर्सीज. सो ऑडियन्स गेट रेडी. थोड्याच वेळात मी सगळ्या ऑडियन्स म्हणजे जिथपर्यंत मी पोहोचू शकते त्या प्रत्येक ऑडियन्स पर्यंत मी पोहोचणार आहे. तुमची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काही शायरी वगैरे येत असेल तर नक्कीच तीही तुम्ही बोलू शकता. अबाउट दी टुर्नामेंट, किती आवडली आहे, कसं वाटतंय, डे अँड नाईट पहिल्यांदा या परिसरात येणार आहे मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 19 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. श्रेयस देवचं जे स्पेल होतं ना ते अप्रतिम पाहायला मिळालं. जादुई स्पेल होतं. श्रेयस व्हेरी वेल बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागतो. यस प्रमोदजी, वाड्याच्या स्पर्धेला तुम्ही अगदी मेगा फायनल पर्यंत आहात. निवृत्ती पाटील आणि त्यांनी दिलेलं प्रेम, वाडेकरांच्या प्रेमाबद्दल काय म्हणाल? डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतायत नाईटच्या स्पर्धेमध्ये सुप्रीमो चषक आपण पाहिलेत
त्या स्पर्धेमध्ये तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. धडाकेबाज चषकामध्ये आपण पाहिलं तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. आज वाडा तालुक्यामध्ये आल्यानंतर बिलोशी गावमध्ये आल्यानंतर ही तुडुंब गर्दी याचं सर्व श्रेय संदीपदादा पाटील यांना जाईल. आणि खऱ्या अर्थानं उपसरपंच चषक हे टायटल प्रत्येकाच्या हृदयात ठसून बसेल. आणि आज प्रेक्षकांनी जे प्रतिसाद दिले, प्रेम दिले, त्याच्या प्रती आपण त्यांचा ऋणी आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी भाविक. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. धन्यवाद. आणि सध्या मी ऑडियन्स कक्षामध्ये आहे. सगळ्यात आधी सुरुवात करूया आपण अगदी दमदार. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. येस. आणि आपल्या सोबत विनीतजी जॉईन झालेले आहेत. विनीतजी मला सांगा सगळ्यात आधी कसं वाटतंय? मस्तच वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. खास तुमच्यासाठी मी आलतो इथे बघायला तुम्हाला. नक्कीच, म्हणजे मला खूप चांगलं वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी आले होते. पण टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटते? मला असं वाटते पहिल्यांदा परिसरात डे अँड नाईट टुर्नामेंट होते आणि मला असं वाटतं की हा जो आनंद आहे इकडे जेवढे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर खूप जास्त असेल. हो, चांगलेच मॅच आहेत. आम्ही पण केलो, हारलो इथे. खूप चांगले मॅच आहेत. असं मजा आली एकदम. चला तर 2 चीअर अप करूया आपण फॉर उपसरपंच चषक सगळ्यांनी मिळून. हिप 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 हिप. हिप्पी नाही रे, हुरे असतं. चला मला असं वाटतं की ह्याला एक टी शर्ट आपण देऊ शकतो. जोरदार टाळ्या उद्या विनीतसाठी. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स आणि संघाची धावसंख्या टीम 94 धान्यू टीमची 19 वर थांबले परिपूर्ण. अतिशय चांगली वाखण्याजोगी गोलंदाजी. दिशान मात्रे स्लॉक ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. हॅट्रिक बॉल. दिशान मात्रे इज ऑन अ हॅट्रिक. पुढील बॉल लेफ्ट हँड बॅटर मंगेश एका साईडला हकीम आतापर्यंत पाहायला मिळतोय, तर एका साईडला फलंदाज अक्षय राजभर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कमी वेळेमध्ये या खेळाडूने छाप सोडले, परंतु इथे वाईट बॉल आहे का? यस, आता तिसरी विकेट. हॅट्रिक मिळणार नाहीये, म्हणजे इथे बक्षीस सुद्धा लागले जाणार नाही. चेक. धन्यवाद. आणि सध्या इथेही संपूर्ण जर असा कॅमेरा आपण टिंट केला तर बघायला भेटेल पूर्ण ऑडियन्स. एकदा टुर्नामेंट आवडली असेल तर थम्स अप दाखवा सगळ्यांनी. टुर्नामेंट आवडली असेल तर थम्स अप दाखवा सगळ्यांनी. सगळ्यांनी दाखवायचंय. आहेस. आणि जर मी आवडली असेल तर 2 थम्स अप. बघूया किती 2 थम्स अप येत आहेत. आहा. चला तर आपल्यासोबत एक छोटा क्रिकेट प्रेमी आहे. व्हॉट्स योर नेम? अब्दुल अहद सीमानपुरी. अब्दुल अहद. और अब्दुल जी आप कहाँ से आए हो? कौन से गांव से? वडोली. वडौली से आए हो. मुझे बताइए कितना एंजॉय क्रिकेट यस, खेलते हो? कितना एंजॉय फिलहाल? बहुत ज्यादा. मजा आ रहा है? Extra कौन सी फेवरेट टीम है? कौन सा फेवरेट प्लेयर है? अब्दुल्ला इज द टीम और उसमें से फेवरेट प्लेयर. अच्छा, फाइनल में खेल क्या? सेमीफाइनल. क्या बात. तो मुझे बताइए वो टीम से आपका फेवरेट प्लेयर कौन है? अब्दुल्ला. अच्छा, अब्दुल्ला इज अ टीम एंड चलो थैंक यू सो मच और ऑल द बेस्ट दे दो पूरे टीम को.
सत्यवान भोईर यांच्याकडनं लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित केलं जाईल. भाई सत्यवान भोईर यांच्याकडनं 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला तब्बल 1000 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल सत्यवान भोईर यांच्याकडून. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकात अवधूत कामत 7, दुसऱ्या षटकात सुमित म्हात्रे 9, तिसऱ्या षटकात श्रेयस देव 3 वर 3 आणि दिशांत म्हात्रेने स्लॉग ओव्हरमध्ये अक्षरशः टीम 94 धानीव टीमला जखडवून ठेवलंय. प्रमोदजी, यानंतरची आयोजकांची एक सूचना आहे, हा सामना संपल्यानंतर जे सामने पुढचे होतील हे सगळे 3 षटकांचे होतील. यस, वेळेचं भान सुद्धा खूप Check. महत्वपूर्ण आहे. या आपण रेश्मा मयेकर मॅडम कडे जाणार आहोत या बॉल नंतर. शेवटचा बॉल आहे मॅडम. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. या बॉलवर पूर्णपणे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलं गेलंय, शफल होऊन खेळले, चांगला फटका तर आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि दिवेश पाटीलचा या वेळेला कनेक्शन. व्हॉट अ गेम. निवृत्ती पाटील धन्यवाद. देवगर, आपण व्यासपीठाकडे यायचंय. थँक्यू सो मच. आणि सध्या इथेही आपण पूर्ण पाहू शकतो. मला असं वाटतं की नेक्स्ट इयर तुम्ही जर स्टँड्स बनवले तर स्टँड्स पूर्ण कचाकच नेक्स्ट इयर पक्का होणार आहेत. आणि आपल्यासोबत सर तुमचं नाव? हर्षल पाटील. हर्षल पाटील सर जॉईन झालेले आहेत. सर किती एन्जॉय करताय? पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत, पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत पहाटे म्हणजे 3-4 वाजेपर्यंत कंटिन्यू यूट्यूबवर मॅच बघतोय. क्या बात आहे. आणि आता ओके, हा कॅमेरा आहे आपला. YouTube वरती पाहत होतात, आज मात्र फायनल डे होता म्हणून आलेले आहात ग्राउंड वरती. आज प्रत्यक्षामध्ये मॅच बघायला आलेलो आहे. नक्की मॅच बघायला आले तुम्ही? आणि मॅच ज्या मी आजपर्यंत वाडा तालुक्यामध्ये जेवढ्या पण मॅच बघितल्यात त्याच्यामध्ये आजपर्यंतची वाडा तालुक्यामधली सर्वात मोठी ट्रॉफी ही आजपर्यंत SP ट्रॉफी आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. आणि जर 2 शब्द बोलायचे असतील उपसरपंच चषक 2025 साठी तुमच्या शब्दात, म्हणजे अगदी गाणं बोलू शकता, शायरी बोलू शकता, तुमच्या मनातल्या भावना जर तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर कशा कराल? उपसरपंच चषक 2025 बद्दल जर बोलायचं झालं तर मी आजपर्यंत खूप मोठा क्रिकेटप्रेमी आहे. परंतु या क्रिकेटमध्ये उपसरपंच चषक 2025 बिलोशी यामध्ये संदीप पाटील भाऊ आणि संदीप पाटील भाऊंचं आम्ही जे गाणं ऐकले ऑनलाईन, त्याच्यामध्ये जे संदीप भाऊंचे जे म्हणजे बॉल आहेत आणि संदीप पाटील भाऊंचं जे वर्णन केलं आहे ते अप्रतिम असं वर्णन आहे. आणि आम्ही म्हणजे या वाडा तालुक्यामध्ये अप्रतिम अशा मॅच होतात, परंतु त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशा मॅच मी आजपर्यंत या SP चषकमध्ये या बघितलेल्या आहेत. क्या बात आहे. मला असं वाटते खरोखर ते हृदयाच्या अंतकरणातून बोलतात, त्यांना तेवढा आनंद झालाय. अँड ऑफकोर्स ही डिझर्व अ टी-शर्ट. सर प्लीज प्लीज जोरदार टाळ्या होऊ द्या. मी पाटलाचा लेख, मी एकुलता एक आणि मी मस्त बोलेन. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. विजयासाठी लक्ष यावेळेला पाहायला मिळतं ते 23 धावांचं पाहायला मिळतं. मित DJ सातपाटी या टीम समोर ठेवण्यात आलंय आणि टीम 94 धानीव टीम आपल्याला यावेळेला पाहायला मिळते. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आज बोर शेती टीमला सुद्धा आपण पाहतायत प्रियेश पाटील, सुशांत पाटील आणि एका साईडला आपण पाहतायत रोहित सुतार. हे त्रिमूर्ती पॅकर्स आहेत. आमच्या व्यासपीठावर आकाश पाटील, निखिल पाटील यांना आपण पाहू शकतायत आयोजकाच्या भूमिकेत. अगदी चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन अभिनव पाटील यांना आपण पाहतायत त्या ठिकाणी. स्वतः संदीप दादा पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षकांची विचारपूस करत असताना. धन्यवाद. येस. आणि इथे होऊ शकता रात्रीचे 1:30 वाजायला आलेत तरी सुद्धा जे ऑडियन्स कक्ष संपूर्णपणे कच्चा आहे. आणि लेजेंडरी क्रिकेटर सुरेश सर आपल्या सोबत आहेत आणि सोबत त्यांचे मित्रबंधू सुद्धा आहेत. लेजेंड स्पॉन्सर श्याम हजारे सर, तुमचं सगळ्यात आधी स्वागत आहे. क्या बात आहे. आणि स्पॉन्सरशिप करण्यासाठी सुद्धा ना खूप मोठं हृदय लागतं. असंच कोणी स्पॉन्सरशिप नाही करत. कसं वाटतंय सर आज आपल्या वाडा तालुक्यामध्ये इतकी मोठी टुर्नामेंट आणि संदीप पाटील सरांनी ज्या प्रकारे डे अँड नाईट ही टुर्नामेंट रचलेली आहे, काय सांगाल? सुंदर, अप्रतिम, काय सांगाल सर? अति सुंदर, खूपच छान. हे सुंदर, हे अति सुंदर. 2 शब्द असेल तर कसं कराल? खूप स्पर्धा आहे, बघायला मजा आली. मी 3 दिवस इथं आहे आणि 3 दिवस मजा घेतोय.
क्रिकेट प्रेमी आहे म्हणून क्रिकेटसाठी येतोय. एकच वादा संदीप दादा, क्या बात आहे, थँक्यू सो मच. जशी सामन्याला सुरुवात होईल तसं या आपण आवाज ऐकणार आहोत. याच विभागातील सिनियर समालोचक आदरणीय सदानंद अडकमोड सर आपल्या समोर जोडले जातील. तत्पूर्वी धन्यवाद. तर एक जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना आपल्या पाहायला मिळतोय. एकंदरीत 22 धावांचं आव्हान आहे का 23 धावांचं आव्हान आहे? काय पहिल्या चेंडू काय प्रताप घडलाय? निर्धाव चेंडू पडतोय. पहिला गोलंदाज आहे विश्वनाथ जाधव. आज फलंदाजीमध्ये मात्र त्याला काही फारशी दमखम दाखवता आलं नाही, फार काय अचाटपाट आणि भन्नाट कामगिरी करता आली नाही. गोलंदाजीमध्ये मात्र त्याची पूर्णपणे परतफेड करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू आणि 1 धाव. चेक. षटकातला तिसरा चेंडू राईट आमोदर विश्वनाथ पंतांच्या डावीकडनं. चेक. आणि येतोय चौकार. मला असं वाटतं की तुम्ही खेळत होता. यस. तुमचं नाव काय आणि गावचं नाव काय? कैलास पाटील आणि माझ्या टीमचं नाव आहे एजे चॅलेंजर समरापूर आणि आपण टॉप 6 मध्ये क्वालिफाय होतो. अच्छा, मग आता टॉप 6 मध्ये ते आहेत. अरे वा वा, त्यांच्या मित्रांची टीम आहे, सहयोगिनीची टीम आहे. शुभेच्छा खूप साऱ्या. आणि किती आनंद होते, स्माइल आली आहे चेहऱ्यावरती हलकीशी, की अगदी आनंद होतोय. मस्त डे अँड नाईट फर्स्ट टाइम या परिसरामध्ये टुर्नामेंट होते. काय सांगाल? खूप जास्त आनंद होतो कारण फर्स्ट टाइम आम्ही डे नाईट फ्लड लाईटमध्ये खेळलो आणि आम्ही क्वालिफाय सुद्धा झालो. खूप चांगली टुर्नामेंट आहे. बघा, मला असं वाटतं की ग्रामीणचे जे खेळाडू असतात ना ते ओपनपेक्षा जास्त चांगले असतात, कारण ग्रामीणचे खेळाडू रोज खेळत असतात, सकाळ दुपार संध्याकाळ, फक्त त्यांच्या हातात बॅट आणि बॉल असतं. आणि आत्ता ज्या प्रकारे आपण पाहतोय टेनिस क्रिकेटला खूप सारे पर्याय आलेले आहेत, खूप सारे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, खूप साऱ्या नामवंत टुर्नामेंट्स सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय की आता थोड्या वर्षांनी वाडामधून सुद्धा अशा प्रकारच्या टुर्नामेंट्समुळे पुढे जाऊन भारतासाठी किंवा भारताच्या बाहेर खेळणारे प्लेयर्स वाडामधून सुद्धा असतील? यस, डेफिनेटली खूप सारे पुढे आलेत. त्यामुळे असे कोणते तुम्हाला असं वाटतंय की पुढे जाऊन येणाऱ्या काही वर्षांमध्ये ॲज अ प्लेयर तुम्हाला काय वाटतंय कोणते प्लेयर असू शकतात? आहेत युवराज डुकले, दीपेश घोलप वगैरे खूप सारे खेळाडू आहेत. आणि तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकता काय? हा, नक्कीच मी पण ट्राय करेल. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू सो मच. आता 2 शब्दामध्ये जर वर्णन करायचं असेल फक्त टुर्नामेंटचं, एखादं गाणं गायचं असेल या टुर्नामेंटसाठी, तर कोणतं गाणं गाल? कोणतं? 2 शब्द, फक्त 2 शब्द, 2 लाईन्स टुर्नामेंटसाठी. गाणं नाहीत पण ब्रिलियंट टुर्नामेंट खूप छान आहे. ब्रिलियंट टुर्नामेंट खूप छान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑफकोर्स खूप साऱ्या शुभेच्छा. अँड आय थिंक डिझर्व अ टी शर्ट. सो खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या काही वर्षांमध्ये नक्कीच आम्ही पाहू की समोर कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्याच्या समोर जोरदार टाळ्या उद्या. येणाऱ्या वाडाचं भविष्य आहे, टेनिस क्रिकेटचं भविष्य आहे. खूप साऱ्या शुभेच्छा अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तर एक जबरदस्त सामना. नंदन विश्वकर्मा गोलंदाजीसाठी होतं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही आमचे स्कोर सांगतात 18 चेंडू आणि 17 धावा. नंदन विश्वकर्मा काय करतो बघूया. गोलंदाजीमध्ये दमखम दाखवतो काय? राईट आमोर विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर तफा आडव्या बॅटनं तर 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. लो स्कोरिंग मॅच आहेत. फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली दमखम दाखवावी लागेल.
नंदन विश्वकर्मा या षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या डावीकडनं, म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पडतोय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला गुंगारा दिला जातोय. निर्धाव चेंडू पडतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जाते आणि काय होते बघूया. पंचांचा इशारा येतोय. चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती 11वर. एकही गडी बाद झाली नाही. बिनबाद 11. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 15 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा नंदन विश्वकर्मा पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातो. 1 रन तर पळून काढली जाते. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पुढे सरकते 12. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहतात 12. 14 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा नंदन विश्वकर्मा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूवर तडाखा आणला जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 रन. दुसरी रन ही पळून काढली जाते आणि काय होते बघूया. पंचांचा निर्णय काय. आणि फलंदाज होतोय बाद. तंबूच्या दिशेने येतोय. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 1 बाद 13. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. 13 चेंडू 10 धावा. दिवेश पाटील येतो नवीन फलंदाज. एक चेंडू बाकी आहे का. दुसऱ्या षटकातील एक अंतिम चेंडू मार्गस्थ व्हायचा आहे. बघूया काय होतं या चेंडूवर. आपण बोलू पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला हळुवारपणे थोपटलं जातं. 1 रन पण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला तर अंगाला देऊ शकतो. धावसंख्या जाऊन पोचली 14. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. दुसरं षटक संपतंय. आता 12 चेंडू आणि 9 धावा. बारह चेंडू आणि 9 धावा. बचे हुए 12 गेंदों में 9 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 12 एंड रन रिकॉर्ड 9. मीत डीजे सातपाडीचे पॅकर आहेत. संदेश पाटील आयोजक आहेत. संदीप पाटील यांचे छोटे बंधू. मॅच जिंकायला आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. चेक. धन्यवाद. आणि ऑफकोर्स मला असं वाटतं की आम्ही जसं ग्राउंड फिरतोय ऑडियन्सचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटतोय. खूप जास्त सगळ्यांना टुर्नामेंट आवडलेली आहे. आणि चेरी ऑन टॉप आम्ही ज्यांच्यावर काही कॉन्व्हर्सेशन करतोय त्यांनी जशा प्रकारे वर्णन केलेलं आहे टुर्नामेंटचं, तसेच मला वाटतं यू आर ऑल्सो प्लेयर राईट. या डेफिनेटली श्योर. व्हॉट्स अ गुड नेम. दयानंद नारड. दयानंद सर, मला सांगा किती एन्जॉय करता आहात उपसरपंच चषक 2025.
ॲक्च्युली ही ज्या एरियातली जी पब्लिक आहे ती खूप लकी आहे की एस पी मुले ही टुर्नामेंट या सगळ्यांना पाहायला मिळते. आणि साहजिकच मॅडम तुम्ही जेव्हा इथे आल्यात साहजिकच याच्यापेक्षा 2 ते 3 पट जास्त पब्लिक आज शेवटच्या दिवशी बघायला मिळते. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला एखादी शायरी किंवा गाणं काहीतरी आता बोलावं तर लागेल बरोबर ना, आहे की नाही, आहे की नाही? हा, आता तुम्ही माईक हातात घेतलंय तर करावं तर लागणार तुम्हाला. जर एखादी शायरी किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला टुर्नामेंट बद्दल बोलायचं, क्रिकेट बद्दल या टुर्नामेंट बद्दल 2 शब्द तुम्हाला बोलायचे असतील तर काय बोलाल? या टुर्नामेंटबद्दल जर 2 शब्द बोलायचे झाले तर एवढंच म्हणेन मी मॅडम की आज तुम्ही आलात तर या टुर्नामेंटला 2 चांद नक्कीच लागलेत. पण जर दशरथ पाटील सर आज असते तर नक्कीच 10 काय 100 चांद लागले असते. पण मला असं वाटतं त्यांची लायकी नाही इथपर्यंत यायची. सो येस ऑफकोर्स काही महिला वर्गही आपण पाहिला की तिकडे होते आणि खूप सारे ऑडियन्स सोबत आपण इथे बोललेलं आहे. थँक्यू सो मच. विथ दिस वी आर डन विथ द ऑडियन्स रिॲक्शन. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. द्या चेंडू द्या. फक्त जिंकण्यासाठी विजयासाठी 1 धावेची गरज आहे. रेश्माताई, मी एक प्रश्न तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडचं क्राऊड? नाही असू द्या ना, ग्रामीण भागामध्ये सुद्धा सेलिब्रिटीज किंवा खेळाबद्दल आदर आहेत, परंतु सेलिब्रिटी एकंदरीत आमच्या क्राऊड बद्दल तर तुमचं ओपिनियन बघा. काय असतं ना, क्रिकेट आहे तो ग्रामीण असू दे, शहरी असू दे, इंटरनॅशनल असू दे किंवा त्याही पलीकडे असू दे, खेळ आहे. आणि ज्यावेळी आम्ही खेळासाठी येतो, जेव्हा इतक्या मानाने आणि सन्मानाने आम्हाला बोलवलं जातं, जसं मी आधी सांगितलं की आज मला यायला उशीर झाला, पण संदीप पाटील सरांनी एकही शब्द तिथे आम्हाला बोलले नाहीत किंवा ते रागवले नाहीत की तुम्ही इतका वेळा उशिरा का येत आहे. तर मला असं वाटतं हे प्रेम असतं त्यांचं आमच्यावरती आणि आमचंही क्रिकेटवरती. कारण की मी सकाळी 8 वाजल्यापासून घरातून निघाली आहे.